नमस्कार. आज दिनांक 11 ऑगस्ट सिंधू जन अकादमीच्या या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेअंतर्गत हे आजचं आपलं 91वं भाषण. म्हणजे आजपर्यंत या अकादमीच्या मार्फत इतिहास आणि संस्कृती या विषयाला वाहिलेले 91 म्हणजे आपण आता शतकाच्या जवळ आलोय. या भाषणाची सुरुवात करताना मला काही गोष्टींचा मूलभूत पद्धतीनं म्हणजे खूप अतिशय आनंद होतोय. प्रारंभी सिंधू जन अकादमीचे सर्व पदाधिकारी, ज्यांचा उल्लेख मी याही पूर्वी माझ्या भाषणामध्ये केला होता, ते सर्वजण, हे व्याख्यानारे, हळूहळू सर्वजण जे जॉईन होतील ते सर्व मान्यवर, कारण विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्यानं माणूस काय करू शकतो या अनेक गोष्टींचा उलगडा मला देखील अशा फेसबुक लाईव्ह भाषणांमधनं झालेला आहे. खूप अगणित ज्येष्ठ श्रेष्ठ लोक हे पाहतात. त्या सर्व मान्यवरांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो आणि ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय आहे सातवाहन राजवंशाचा इतिहास. असा राजवंश ज्या राजवंशानं महाराष्ट्राला महाराष्ट्र नावाची एक भौगोलिक मर्यादा दिली, भौगोलिक क्षेत्र निश्चित केलं आणि महाराष्ट्राला इतिहासात पहिल्यांदा राजकीय स्थैर्य दिलं, असा सातवंश राजवंश. या सातवाहन राजवंशाला सातवाहन, सातवाहन आणि सातवाहन कुल अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. आपण साधारणतः पुढच्या 60 मिनिटांमध्ये म्हणजे 1 तासांमध्ये जितकी माझी वैचारिक क्षमता आहे तेवढ्या क्षमतेपर्यंत आपण या सातवाहन राजवंशाच्या इतिहासाचा एक आढावा घेणार आहोत. मित्रहो, मला याची पुरेपूर जाणीव आहे की एका तासामध्ये सातवाहन राजवंशाचा इतिहास पूर्णतः मांडणं किंवा त्या इतिहासाला न्याय देणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे 100% खरं. परंतु या राजवंशाविषयी बोलताना मी स्वतःही खूप चांगली तयारी केलेली आहे. या भाषणाची संहिता माझ्या भाषणशास्त्राच्या नियमाप्रमाणे मी स्वतः पहिल्यांदा लिहिली, संबंधित सिंधू अकादमीच्या व्यवस्थापनाला ती पाठविली आणि मग आता आपण या गोष्टीकडे वळतोय. पण तत्पूर्वी सातवाहन राजवंश आणि एकंदरीतच प्राचीन भारताच्या इतिहासाला ज्यांनी अभ्यास करण्यासाठी स्वतःचं अख्खं आयुष्य वाहून घेतलं, अशा अनेक थोर दिग्गजांची नावं मला घ्यायला आवडतील. त्यात सगळ्यात पहिल्यांदा जुन्नरच्या सातवाहन राजवंशावर आणि लेणी या विषयावर लिहिणारे डॉक्टर सुरेश वसंत जाधव, डॉक्टर शोभना गोखले, नागपूर विद्यापीठातनं नाणकशास्त्राचे प्रचंड मोठे गाढे अभ्यासक डॉक्टर अजय मित्र शास्त्री, औरंगाबाद येथून इतिहास विषयाचा ज्ञानदीप पाजळणारे राश्री मोरबंचीकर, ज्यांनी सातवाहनकालीन महाराष्ट्र नावाचं स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे. या सर्वांनी खूप मेहनतीनं काम केलं आणि मला TYBA म्हणजे तृतीय वर्ष कला या वर्गात ज्यांनी प्राचीन भारताचा आणि नागनिका या शब्दाचा परिचय करून दिला ते डॉक्टर चंद्रकांत अभंग. या सर्वांची ओळख याचसाठी करून दिली किंवा यांचा नामोल्लेख याचसाठी केला, यात लहू गायकवाडाचं स्वतंत्र असं काही नाही, त्याचा वेळ आणि वाणी एवढ्या 2च गोष्टी आहेत. आणि या सगळ्यांची मोठ हे पूर्ण भाषण मी एका थोर व्यक्तिमत्वाला वाहतो, त्यांच्या चरणी समर्पित करतो, ते म्हणजे महामहोपाध्याय वा.वी. मिराशी. वा.वी. मिराशी हे नाव उच्चारलं की
हिस्ट्री ऑफ वेस्टर्न क्षेत्रपाट्स अँड इन्स्क्रिप्शन्स ऑफ सातवाहना, त्याचबरोबर कालिदास, अशी अनेक संदर्भ ग्रंथांची नावं तुमच्या माझ्या समोर येतात. सातवंश राजवंशाचं वर्णन करताना मी एवढं सांगू शकेल, सातवाहन राजवंश रूपी संपूर्ण आकाशाला मला गवसणी घालता येणार नाही हे सत्य असलं तरी माझा छोटासा एक प्रयत्न असा आहे, तो म्हणजे मी या भाषणामध्ये संपूर्ण सातवाहनांच्या इतिहासाचं दवबिंदू रूपी प्रतिबिंब मी आपणासमोर मांडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे सातवाहनांचा राजवंशात, म्हणजे सातवाहन हा राजवंश काय सांगत होता किंवा याचा इतिहास जर थोडक्यात मांडायचा असेल, मी ते स्लाइड शो करण्यापूर्वी आपल्याला एक 2 ओळीत सांगू इच्छितो. महाराष्ट्राच्या इतिहासाला राजकीय स्थैर्य दिलं, महाराष्ट्राचा आर्थिक विकास झाला, ललित कला आणि साहित्य, विशेषतः प्राकृत साहित्याची ओळख, प्राकृत साहित्य निर्माणाची परंपरा, वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, हेही खरंय. सातवाहन राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते असले तरी ते सहिष्णू वृत्तीचे आहेत, म्हणजे होते, आणि त्यांनी कोणत्याही इतर धर्माला कमी लेखलं नाही. उलट सर्वच धर्माला, त्या त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्वच धर्मांना सातवाहनांनी उदार देणगी आणि आश्रय दिल्याचं आपल्याला दिसून येतं. बौद्ध धर्माला खूप उदार असा आश्रय दिला. थोडक्यात काय, एकंदरीतच मानवी संस्कृतीशी संबंधित असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती करणारा सातवाहनांचा राजवंश म्हणजे शालिवाहन राजवंश होय. आजचा आपल्या कालनिर्णय मधील शालिवाहन शक ही कालगणना जी इसवी सन 78 ला सुरू झाली ती, आणि सातवाहनांचा इतिहास, क्षत्रपांचा इतिहास हा कुठपर्यंत जातो हे समजण्यासाठी आणि हे सगळं कसं समजून घ्यावं यासाठी काही गोष्टी आपल्याला वाचाव्या लागतील. मी प्राथमिक साधनांची माहिती सांगतो आणि त्यानंतर प्रकाशित असलेल्या दुय्यम साधन ग्रंथांचा उल्लेख मी पीपीटी किंवा स्लाइड शो द्वारे करणार आहे. आपल्याला सातवाहन राजवंश वाचायचा आहे किंवा समजून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वाचावं वात्सायनाचं कामसूत्र, बाणभट्टाचं हर्षचरित, गुणाढ्याचे बृहत कथासार आणि सोमदेवाचं कथासरिता सार, सोमदेवाचे कथासरिता सार, आणि जैन वाङ्मयामधलं जीन प्रभू सोरींचे कल्पप्रदीप हा ग्रंथ, त्याचबरोबर लीलावती हा ग्रंथ, आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे सातवाहन राजा हाल याने स्वतःच्या कारकिर्दीत गोळा केलेली, स्वतःच्या राज्यातील म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांचं राज्य पसरलेलं होतं, राज्य म्हणजे साम्राज्य विस्तार झालेला होता, त्या संपूर्ण साम्राज्यामधून ज्या काव्य रचनांचं संकलन केलं त्यांच्या आधारे निर्माण झालेला गाथा सप्तशती हा ग्रंथ आपल्याला मुळापासून वाचावा लागेल. मला सांगायला आनंद वाटतो, हा ग्रंथ माझ्या संग्रही आहे आणि या ग्रंथाची आणि माझी ओळख इसवी सन 1994 साली झाली, ती म्हणजे डॉक्टर चंद्रकांत अभंग यांच्यामुळे. स्लाइड शो जेव्हा मी आता शेअर करणार आहे काही मिनिटातच, तेव्हा आपल्याला कळेल हा ग्रंथ काय सांगतो आणि तत्कालीन समाज जीवनाचं कसं वर्णन हा सातवाहन राजवंश करतो. मी आता पीपीटी कडे जात आहे. पीपीटी समजावून सांगण्यासाठी मी आपल्याला आता ज्या सातवाहन राजवंशाच्या मी द्वितीय साधनांविषयी बोलत होतो, म्हणजे दुय्यम दर्जाची साधने, प्रकाशित संदर्भ ग्रंथांची यादी. मित्र हो, वावी मिराशी यांचा ज्या ग्रंथाचा मी उल्लेख केला ते हिस्ट्री ऑफ वेस्टर्न क्षेत्रपाट्स आणि इन्स्क्रिप्शन्स ऑफ सातवाहना, त्याचा मराठी अनुवाद झालेला आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तो प्रकाशित केलाय. त्यानंतर आपण
डॉक्टर रामशरण शर्मा यांचा अनुवाद केलं, डायमंड बुक काढलाय पुण्यातनं, प्राचीन भारतीय राजकीय विचार आणि संस्था. त्यानंतर सदाशिव आठवले अनुवाद केलेले अशी एक 9-10 पुस्तकांची मी मराठी लिस्ट दिलेली आहे. त्यानंतर आपण जाऊया काही इंग्रजी ग्रंथ. त्यात आर एस त्रिपाठींचं हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया, एजदानींचं अर्ली हिस्ट्री डेक्कन आणि आर सी मुजुमदार यांचं द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल, द एज ऑफ इम्पिरियल युनिटी हे पुस्तक आपल्याला सातवाहन साम्राज्याकडे घेऊन जातात. ज्या सातवाहनांच्या ग्रंथाविषयी आपण मौलिक पद्धतीनं बोलत होतो त्या ग्रंथात काय आहे हे पहिलं आपण समजावून घेऊया. तो ग्रंथ आहे सातवाहनांच्या काळातला हाल सातवाहनांची गाथा सप्तशती. मोठा 900 पानाचा हा ग्रंथ आहे. स आ जोगळेकरांनी तो संपादित केलाय. या संपूर्ण ग्रंथामध्ये आहेत त्यांच्या साम्राज्यामध्ये त्यांनी गोळा केलेल्या सगळ्या कवितांचं आणि गाथांचं ते संकलन आहे. एका अर्थाने तो गाथांचा कोश आहे. त्याचबरोबर भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचं यथोचित आणि खरं प्रामाणिक असं वर्णन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. एवढंच नव्हे तर अलंकार सृष्टी, 2 गोष्टीची प्राकृत भाषेचं महत्व समजावून देताना त्यांनी लागू केलेली, त्यांनी प्रोत्साहन दिलेली त्या काळाची संपूर्ण साहित्य संपदा आणि त्या साहित्य लेखनासाठी वापरलेले शब्द अलंकार, एक शब्द अलंकार आणि दुसरं म्हणजे त्या काळात दैनंदिन सामाजिक जीवनामध्ये जे अलंकार वापरले जात होते त्या अलंकारांचं हे वर्णन. त्यानंतर जंगल म्हणजे वने, उपवने, पशु पक्षी आणि गाव कसा होता. मित्र हो, प्राचीन भारतातील गाव कसा होता हे जर वाचायचं असेल तर आपण इरावती कर्वेंना आठवतो. कालच त्यांचा जन्मदिवस होता. तसंच प्राचीन भारतातील गाव कसं होतं हे पाहण्यासाठी म्हणजे तत्कालीन ग्रामीण जीवनाचा वृत्तांत समजावून घेण्यासाठी तुम्हाला आणि मला गाथा सप्तशती वाचावी लागेल. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचं महत्वपूर्ण असं सौंदर्य हे या ग्रंथामध्ये आलेलं आहे. यानंतर स्क्रीन दाखवत आहे सातवाहन राणी नागनिकेचा आपल्या जुन्नरच्या नाणेघाटातील शिलालेख. हा शिलालेख ब्राह्मी भाषेत प्राकृत मध्ये कोरलेला आहे. उत्तम पद्धतीनं, म्हणजे ती लिपी ब्राह्मी आहे आणि उत्तम पद्धतीनं तो आजही तुम्हाला आणि मला वाचता येतो. याविषयी मी अधिक माहिती जेव्हा स्क्रिप्ट सांगेल तेव्हा काय आहे नाणेघाट, नाणेघाटामध्ये अंकगणित, शिलालेख काय कशा पद्धतीनं लिहिले, कोणी कोरले, कसे केले, या सगळ्या गोष्टींचा उहापोह मी करणार आहे. काही दिवसापूर्वी विज्ञान आणि गणित शिक्षकांच्या एका झूम ऍपवरील सेमिनारमध्ये मी हा विषय मांडला. म्हणजे गणित आणि विज्ञानाच्या सेमिनारमध्ये इतिहासाचा शिक्षक बोलत होता आणि विषय होता नाणेघाट आणि गणिताचा इतिहास. हो, यामध्ये वर्गमुळाचे सिद्धांत, शून्याचे उल्लेख या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याचबरोबर वैदिक संस्कृतीच्या 16-17 यज्ञांचा उल्लेखही या ठिकाणी आलेला आहे. यानंतर आपल्या समोर दिसतं सातवाहन राजांनी स्वतःच्या कारकिर्दीत बौद्ध धर्माला जो उदार राजाश्रय दिला, त्या उदार राजाश्रयामुळे जी लेणी संपदा उभी राहिली ती लेणी संपदा आपल्या समोर आता स्क्रीनवर जे एक पुस्तकाचं मुखपृष्ठ दिसत आहे हे आम्ही लिहिलेलं पुस्तक आहे, जुन्नरची लेणी. आगामी महिना 15 दिवसात ते प्रकाशित होईल आणि समोर दिसतोय तो लेण्यांद्रीचा स्तूप. असं मोठं काम जुन्नरला लेण्यांच्या माध्यमातून सातवाहन राजवंशांनी केलेलं आहे. हे लेणं एका ग्रीक माणसानं सातवाहन काळातच डोनेट केलेलं आहे. म्हणजे हे खोदण्यासाठी संपूर्ण पैसा, डोनेशन हे ग्रीक व्यापाऱ्यांनी दिलेलं आहे. आता आपल्या समोर जो दिसत आहे तो आहे नाणेघाटातील जकातीचा रांजण. आता जकातीचा रांजण आज ज्या अवस्थेत आहे किंवा ज्या पद्धतीनं हा इतिहास सांगतो
तो नाणेघाटाचा समृद्ध असा व्यापार सांगतो. त्यानंतर नागनिका आणि सातकर्णी यांचं संयुक्त नाणं, कोणत्या प्राण्याचा छाप त्या नाण्यांवर होता. अश्वमेध हा यज्ञाचा एक प्रकार आहे. अश्वमेधाचे नाणे छापलेले आहेत. अशा काही उत्तम अशा गोष्टी त्या काळात झालेल्या आहेत. जसं जुन्नरला सातवाहनांचं एक कालखंड आहे, एक राजवट आहे. जुन्नर ही त्यांची राजधानी होती. मी काही वेळानं सातवाहनांच्या ज्या तीनही उल्लेख आहे, जो आपणासमोर मला करावासा वाटतो, हेही मानणार आहे. आता जे सध्या समोर दिसतंय आपल्याला, हे नाशिकच्या लेण्यांमधील शिलालेख आहे. मित्र हो, हा गौतमीपुत्र सातकर्णीचा शिलालेख आहे. जेव्हा एखादं नाव उच्चारतो ना, गौतमीपुत्र सातकर्णी, म्हणजे हे मातृसत्ताक पद्धतीचं लेणं आणि देणं आहे. आपण या सगळ्या लेण्यांना पांडव लेणे म्हणतो. याविषयी एक न्यूट्रल पद्धतीने म्हणजे सम्यक पद्धतीने माझं म्हणणं असं आहे, पांडवांना पांडवांच्या जागी राहू द्या आणि ज्यांनी हे लेणं कोरलं त्यांना हे लेणी कोरण्याचं सगळं श्रेय द्यायला हरकत नाही, ते द्यावंच लागेल. हा इतिहासाचा नियम आहे. हा शिलालेख ब्राह्मी लिपी आणि प्राकृत मध्ये कोरलेला आहे आणि तो त्या संपूर्ण परिसराची माहिती देणार आहे. सातवाहन कारकिर्दीच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतं हे फिगर 18 जी दिसते, कार्ले चैत्य. हा कार्ले चैत्य कसा दिसतो, हा इनसाइड व्ह्यू आहे कारल्याचा आणि डाव्या बाजूला कार्ले चैत्याचा फ्रंट व्ह्यू आहे. इथे एक खांब दिसतो. हा खांब कोणाचा आहे? हा खांब ज्यानं दान दिला ही व्यक्ती होती पुष्यमित्र शुंगाचा मुलगा अग्निमित्र. आणि मालविकाग्नी मित्र हे कालिदासाचं नाटक ज्यांनी वाचलं असेल त्यांना हा अग्निमित्र कोण आहे ते कळेल. मी भाषणाची जेव्हा म्हणजे ही स्क्रीन माझी शेअर करणं थांबवेल, म्हणजे सगळा पीपीटी दाखवून झाल्यानंतर आणि जेव्हा संहितेला सुरुवात करेल मुख्य भाषणाला, तेव्हा आपल्याला याविषयी अधिक माहिती देतो. नागनिका राणीचं नाणं हे फार कमी लोकांकडे आहे. माझ्याकडेही स्वतःकडे नाणं नाही. मी एका संदर्भ ग्रंथामधनं हा स्कॅन करून आपल्यासमोर आणलाय आणि तो संदर्भ ग्रंथ आहे पुराभिलेख विद्या, शोभना गोखले मॅडम यांनी लिहिलेला. हे नाणं त्या काळातलं सोन्याचं आहे. ही सातवाहनांची अनेक प्रकारची नाणी आहेत, अनेक. आणि यानंतर आता मुख्य भाषणाकडे ही स्क्रीन शेअर करणं थांबवून मी आता मुख्य भाषणाकडे जातोय. मित्र हो, सातवाहन राजवंशाचा इतिहास मांडताना एक गोष्ट फार उत्तम पद्धतीने मला सांगावी लागेल. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण कुठून करावी? सातवाहन कोण, यांचा इतिहास कुठून कसा सुरू होतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशा पद्धतीने घेणार? मग मला सातवाहनांचा इतिहास वाचायचा आहे तर मी सुरुवात कुठून करावी? एक, सातवाहन म्हणजे नेमके कोण, ते कोणकोणत्या नावानं ओळखले जातात, त्यांचं मूळ स्थान काय, अशा अनेक गोष्टी मला इथे आपल्याला समजावून सांगायच्या आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्वाची म्हणजे सातवाहनांना पुराणांमध्ये जे 18 पुराण आहेत ना, त्या पुराणांमध्ये सातवाहनांना आंध्र असा शब्द उच्चारलेला आहे. आंध्र. आता आंध्र म्हणजे आजचा आंध्र प्रदेश असं आपण थेट समीकरण लावतो. मी काही वेळानंतर सांगतो आपल्याला की थेट आंध्र प्रदेशात जायचं की अन्य कोणत्या राज्यामध्ये जायचं हे देखील मी आपल्याला सांगतो. कोरीव लेखामध्ये सातवाहनांना फक्त सातवाहन असं म्हणत नाही, तर कोरीव लेखात सातवाहनांना सातवाहन कुल म्हणतात. सात त वापरतो आपण. सातवाहनांनी अनेक ठिकाणी द वापरलेला आहे. सातवाहन आणि सातवाहन असा उल्लेख आहे. आता सातवाहन हा शब्द कोणी कसा उल्लेख केलेला आहे एका शिलालेखात, हे पण मी आपल्याला सांगू इच्छितो. सातवाहन हा शब्द पुलुमावी हा राजा आहे त्यांचा. आता ल का ळ, दोन्ही पण ल आणि ळ. पुलुमावी तिसरा याच्या आडोनी शिलालेखात हा आलेला आहे आणि तो शब्द आहे राजनो सातवाहन. राजनो सातवाहन असा उल्लेख आहे. मग सातवाहनांना आंध्र म्हणायचे का? हो, सातवाहनांना आंध्र हे नाव आहे, पण केव्हा आहे ते थोडस उत्तरार्धात आपल्याला जावं लागेल. सातवाहनांचा संपूर्ण इतिहासाचा कालखंड म्हणजे हे किती वेळ यांचं राज्य होतं याबाबत
इतिहास अभ्यासकांमध्ये आणि संशोधकांमध्ये मतभेद असू शकतात, पण हा कालखंड आहे साधारणतः 430 ते 450 वर्षांचा. 10-20 वर्ष इतिहासात इकडे तिकडे मतभेद कालखंडाच्या बाबतीत असू शकतात, एक सत्य आहे. सातवाहनांना आंध्र हा शब्द केव्हा आला किंवा केव्हा जोडला गेला त्याचाही शिलालेख आपण लक्षात घ्यावा. तो शिलालेख आहे शिसुको ध्र सजातीय आणि सिंधिको आंध्र जातीय असा उल्लेख आहे. सातवाहन कुल असाही त्यांचा उल्लेख आहे आणि ते आहे काही वेळापूर्वी जो गौतमीपुत्र सातकर्णीचा नाशिक येथील शिलालेख आपल्याला दाखवला, त्या शिलालेखामध्ये सातवाहन कुल असा उल्लेख केलेला आहे आणि त्या सगळ्या बौद्ध लेणी आहेत हे देखील आपण अजिबात विसरता कामा नये. सातवाहनांचे सर्वात जास्त शिलालेख हे महाराष्ट्रात सापडतात. सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत. आता त्या किती आहेत, कोणत्या आहेत हे लेणी संपदेच्या एका भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याकडे जात नाहीत. मग आता सातवाहनांचा आंध्र जेव्हा असा शब्द वापरतो, मग त्यांचं मूळ स्थान आंध्रामध्ये जातं का, हा पण विचार आपण करायला हवा. मला वाटतं मी एक कोट करतो. सातवाहनांना आंध्र ही उपाधी केव्हा लागली गेली किंवा केव्हा म्हणायला लागले आंध्र, तर साधारणतः विसेंट स्मिथला जर आपण वाचलं, म्हणजे विसेंट स्मिथ नावाचे इतिहास लेखक आहेत, इंग्रजी आहेत, त्यांना जर आपण वाचलं तर त्यांचं मत काय बघा, तेही आपण लक्षात घेतलं. कारण इतिहासाच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही दिग्गज माणसाचं मत आपल्याला डावलता येत नाही आणि ते डावलू नये, हा इतिहास संशोधनाचा अभ्यासाचा नियम आहे. एक. दुसरं, एखादा वक्ता किंवा एखादा संशोधक जेव्हा इतिहासाविषयी बोलतो तेव्हा तो जर म्हणायला लागला मी सांगतो ते सत्य, म्हणजे माझा शब्द अखेरचा असं जर म्हणालो तर आय थिंक ते चुकीचं आहे. म्हणजे माझं असं मत आहे ते चुकीचं आहे. इतिहास साधनांमध्ये जसजशी भर पडत जाते तसा इतिहासाच्या मजकुरात बदल होतो. म्हणून माझे गुरुवर्य डॉक्टर राजा दीक्षित सर सांगतात, कोणत्याही इतिहासामध्ये कोणाचाही आणि कोणताही शब्द हा अंतिम नसतो. जसजशी नवीन साधनं येतात तसतशी त्यामध्ये नवीन मजकुराची भर पडते. आपण हा इतिहास संशोधनाच्या मागचा दृष्टिकोन देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रहो. मी जेव्हा विसेंट स्मिथ यांचं अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया अँड ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ वाचला तेव्हा ते काय म्हणतात बघा. सातवाहनांची राजधानी आंध्रमधील श्रीकाकुलम या ठिकाणी काही काळ होती. हो, आंध्रमध्ये होती, जुन्नर होती. एवढंच नव्हे, आजचं पैठणचं जुनं नाव आहे प्रतिष्ठान. खरं तर या नगरीवर मोठा असा संदर्भ ग्रंथ तयार व्हायला हवा, तो होऊ शकतो. तसा जुन्नरवरही होईल. सांगायला आनंद वाटतो, हा जुन्नरचा संदर्भ ग्रंथाचं काम मी केलेलं आहे. आधी काही प्रोग्रेसिव्ह मध्ये आहे, तो लवकरच आपल्या समोर तो येईल. आता राजश्री मोरवंचीकर सरांचं जर सातवाहनकालीन महाराष्ट्र वाचलं तर सातवाहनांची राजधानी जुन्नरलाही आहे आणि पैठणलाही आहे. आता हे होऊ शकतं 450 वर्षांमध्ये सातवाहन आपली राजधानी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात, हे सत्य आहे. नागपूर विद्यापीठामध्ये नानक शास्त्राचे तज्ञ आणि ज्यांनी गॅझेटियर साठी उत्तम पद्धतीने लिखाण केलं असे अजय मित्र शास्त्री, की ज्याचं संपादन अरुणचंद्र पाठक यांनी केलेलं आहे. माझं काल सकाळीच काही कामाच्या निमित्तानं डॉक्टर अरुणचंद्र पाठक सरांशी बोलणं झालं. मित्र हो, हे सगळं मांडणी, म्हणजे ही सगळी इतिहास संशोधनाची मांडणी फार मुळापासून ज्ञान देणारी आहे. फक्त गरज आहे आपण ती तिथपर्यंत जाण्याची. म्हणजे पैठण, श्रीकाकुलम, जुन्नर या सगळ्या त्यांच्या व्यापारी आणि आर्थिक राहण्याच्या, म्हणजे आजच्या मुंबई सारख्या, दिल्ली सारख्या राजधान्या होत्या. आता आजही आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारताची राजधानी दिल्ली तर आर्थिक राजधानी मुंबई आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात दिल्लीवरनं राजधानी आग्र्याला, आग्र्यावरनं देवगिरीला आलेलीच आहे. हा राजधानी स्थानांतराचा प्रयोग कदाचित असेल. काय कारणास्तव आहे त्याच्यासाठी शकांच्या आक्रमणाचं आपल्याला उदाहरण द्यावं लागेल. जसा क्रोनॉलॉजिकली हा कालपट पुढे येईल तसं मी हे आपल्या समोर मांडत जातो. त्यांच्या मूळ स्थानाविषयीची आपल्याला जर चर्चाच वाचायची असेल तर
सातवाहनाज अँड दिअर सक्सेसर नावाचं एक मोठा लेख आहे. हा लेख लिहिलाय डॉक्टर ओ रामचंद्रय्या यांनी आणि यांचं मूळ आहे या लेखाचं जर्नल ऑफ मद्रास युनिव्हर्सिटी. म्हणजे जर आपण मद्रास युनिव्हर्सिटीचं हे जर्नल हिस्ट्रीला आहे वाहिलेलं हे वाचलं तर आपल्या लक्षात येतं की सातवाहनांची यशस्वी कारकीर्द कशी सुरू झाली आणि त्यांच्या राजधान्या कशा बदलल्या. जी चर्चा आंध्र प्रदेशाच्या मूळ स्थानाविषयी आहे, म्हणजे सातवाहनांचं मूळ स्थान हे आंध्रमध्ये जसं दाखवलं जातं तशाच पद्धतीनं ते जुन्नरमध्ये कसं आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा पुरेसे पुरावे आहेत. आणि हे सत्य आहे. जर आपण वावी मिराशींचं आणि अरुणचंद्र पाटकांनी केलेलं सगळं विवेचन आणि शोभना गोखले मॅमने केलेलं विवेचन जर वाचलं तर आपल्या लक्षात येतं की अरे खरोखर सातवाहनांच्या राजधानीचं कुठून कुठे म्हणजे राजधानीच्या शहरांमध्ये कसे आणि कुठे बदल झालेले आहेत. याविषयी निष्कर्षाप्रत जाण्याच्या पूर्वी ज्यांनी या सगळ्यांचा धांडोळा घेऊन एक निष्कर्ष काढला त्याच्यामध्ये जे संशोधक अग्रभागी आहेत त्यात आहेत व्ही एस बखले, डॉक्टर ए एस सालतेकर, राष्ट्रकूट अँड दिअर टाइम्स नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. सातवाहनाशी रिलेटेड नाही पण ओघान आलं म्हणून पटकन वाचलेलं असल्यामुळे ते मला आठवलं. त्यानंतर वावी मिराशी आणि एच सी रायचौधरी यांनी राजधानीची ठिकाणं कशी आणि केव्हा बदलली याच्याविषयीचं विवेचन केलेलं आहे. आता सातवाहनांचे शिलालेख या मुद्द्यावर आपण बोलूया. काही वेळापूर्वी मी असा उल्लेख केला की सातवाहनांचे सर्वात जास्त शिलालेख हे जुन्नरमध्ये आहेत, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आहेत. आता हे शिलालेख कुठे कुठे आहेत, मी महाराष्ट्रापुरतं आता बोलतोय. ते आहेत नाशिक, जुन्नर, कार्ले, भाजे इत्यादी ठिकाणी सापडले. इत्यादी ठिकाणी ते आहेत. आता हे शिलालेख कधी केव्हा कसे कोरले याचा उल्लेख अन्य काही साधनांमध्ये येतो का याचा देखील आपण धांडोळा घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला थेट वैदिक साहित्याच्या पुराणांमध्ये घेऊन जातो. ज्यांनी मत्स्य पुराण वाचलं असेल त्यांच्या एक लक्षात येईल की मत्स्य पुराणाची रचना ही यज्ञश्री सातकर्णीच्या काळात झाली आणि त्यात उल्लेख असा आहे बघा, नववर्षानी, संस्कृतमध्ये आहे, मी थोडस संस्कृत शिकलो आहे, नववर्षानी यज्ञश्री सातकर्णिक. मत्स्य पुराणामध्ये संस्कृत भाषेत ही ओळ आहे. याचा अर्थ काय, यज्ञश्री सातकर्णी या राजाच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षामध्ये मत्स्य पुराणाची रचना झाली आणि मत्स्य पुराणामध्ये सातवाहनांच्या राजवटीचा अनेक ठिकाणी उल्लेख आला आणि त्यांची नावं पुढे कशी येतात ते पहा. दक्षिणापथपती, दक्षिणापथस्वामी आणि जो त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करतो ते पराक्रमाचं वर्णन म्हणजे त्रिसमुद्र तोतक पियन. त्रिसमुद्र तोतक पियन याचा मराठी अर्थ आहे ज्याच्या रथाचे घोडे 3 समुद्राचे पाणी पेले असं मोठं असलेलं राज्य म्हणजे साम्राज्य. आणि हे कुणाचं, सातवाहन राजवंशाचं. हो. आता ज्या पुळूमावी नावाच्या राजाचा उल्लेख केला त्या राजाच्या नावाचा अर्थ काय आहे आणि आंध्र हा शब्द त्या राजाच्या नावाशी कसा जोडला जातो, म्हणजे केव्हापासून जोडला गेला तर तो पुळूमावी. आता पुळू ल का ळ आपण दोन्हीही वापरूया. तेलुगू भाषेचा संदर्भ देऊन काही सांगू इच्छितो. पुलू म्हणजे तेलुगू भाषेमध्ये गवत, म्हणजे गवत या मराठी शब्दाला तेलुगू भाषेमध्ये पुलू म्हणतात, पुलू. आणि मावी, मावी म्हणजे मूल जन्माला येण्यापूर्वी मातेच्या उदरात ज्या पातळ मऊ आच्छादनामध्ये सुरक्षित राहतं. पुन्हा एकदा ऐकतो, मावी म्हणजे जन्मापूर्वी मूल मातेच्या उदरात ज्या पातळ व मऊ आच्छादनामध्ये राहते त्या आच्छादनाला मावी असं म्हणतात. आता पुळू मावी अशा अर्थाची तेलुगू आणि संस्कृत अशी द्वैभाषिक नाणी आंध्रमध्ये सापडलेली आहेत आणि तेथून पुढे सातवाहनांना आंध्र आणि आंध्रभृत्य हे शब्द लावले गेले हे मात्र निश्चित आहेत. आता सातवाहन कुल
सातवाहनांच्या विषयीचा हा शब्द जेव्हा उच्चारतो ना, तेव्हा तो कसा म्हणावा हे पण फार मजेशीर आहे. म्हणजे मी सातवाहन जर म्हणालो ना, सातवाहन, माझी जीभ दाताला लागते, याला म्हणतात दंतमुलीय शब्द. म्हणजे दात आणि जीभ एकमेकांना स्पर्श केल्याशिवाय त्या शब्दाचा उच्चार करता येत नाही. आता सातवाहनांना संस्कृतमध्ये शातवाहन पण म्हणतात, शालिवाहन पण म्हणतात. आता हे शालिवाहन जे आहे ना, हे तालव्य आहे. हे शातवाहन शब्दाचं वर्णन आणि शालिवाहन शब्दाचं वर्णन हेमचंद्र सुरींच्या अभिधान चिंतामणी नावाच्या ग्रंथामध्ये सातवाहन नव्हे तर शातवाहन आणि शालिवाहन असे दोन्ही उल्लेख आहेत. या ग्रंथाचं दुसरं नाव आहे अनेकार्थ कोश, म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी सातवाहनांच्या संदर्भात दंतमुलीय पद्धती स्वीकारली, उच्चारशास्त्राच्या अनुषंगानं, ज्याला आपण इंग्रजीत फोनेटिक्स असं म्हणतो ते. आणखी एक सातवाहन कुल असा उल्लेख आणखी कुठे आला हे पण जरा मजेशीर आहे बघायला. ज्यांना विष्णू सहस्रनाम म्हणायची सवय, विष्णू सहस्रनाम, विष्णूच्या सहस्रनामांपैकी एक नाव सातवाहन आहे. आणि सातवाहन उर्फ सप्तवाहन, स्कंद पुराणाच्या काशी खंडामध्ये सातवाहन असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ काय दिलाय? सूर्याकरता ज्यांनी आपलं वाहन दिलं ते सप्तवाहन असा शब्द प्रयोग केलेला आहे. या सगळ्या वैदिक नावांच्या जंत्रीनंतर मला प्रामुख्याने उद्धृत करायचा आहे तो म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं प्राचीन भारताच्या विशेषतः सातवाहन आणि बौद्ध लेण्यांचा अभ्यास करून त्यांनी सातवाहन कुलाविषयी केलेलं भाष्य काय आहे तेही आपण लक्षात घेऊया. ते म्हणतात सप्त हा मूळ मराठी शब्द सप्ती या संस्कृत शब्दावरून आला, याचा मराठी अर्थ आहे सात, आणि सात सप्तीवाहन म्हणजे सातवाहन, आणि हा ओढा वैष्णव धर्माकडे त्यांनी ओढलेला आहे. कसं तर सूर्याचा अश्व, सूर्याचं वाहन असं एक निरूपण दामोदर कोसंबी त्या ठिकाणी करतात. त्याचबरोबर मला आणखी एका महान नाटककाराचा आणि लेखकाचा, मला माझ्या आवडीचे हे लेखक ते म्हणजे महर्षी कालिदास. मित्र हो, आयुष्यात एकदा तरी इतिहासाच्या शिक्षकानंच काय सर्वांनी एकदा कालिदास वाचावेत. हो, कालिदासांचा रघुवंश जेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा वाचलं तेव्हा काय आनंद झाला असेल सांगू शकत नाही. तो अवर्णनीय. हा जन्म शुद्धा नामा फलोदया कर्मनाम अनाकरत वर्तमान यथाविधी उताग्नी नाम शैशव्य विद्याभ्यासानाम, हे संस्कृत भाषेचे 16 सर्ग वाचल्यानंतर कालिदासाचं जीवन किती साहित्य संपदेचं, किती उच्च कोटीचं होतं हे आपल्याला लक्षात येतं. या कालिदासांनी रघुवंशामध्ये सातवाहन परंपरेमधला सातकर्णी नावाच्या राजाचा उल्लेख केलेला आहे. तसंच मालविकाग्नी मित्र म्हणजे पुष्यमित्रा शृंगाचा मुलगा अग्निमित्र आणि विदर्भाची कन्या मालविका या दोघांच्या प्रेम संबंधावर आधारलेलं हे नाटक, अर्थात हा संदर्भ आणखीही एका ठिकाणी दिला जातो आणि तो म्हणजे वाकाटक कन्या, हिच्याशी पण तिचा संबंध नेलेला आहे. तर प्रभावती गुप्तांशी हा संबंध जोडला जातो, पण मला जो सोपा आणि सरळ पटतो तो म्हणजे मालविका नावाची विदर्भ कन्या आणि पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र या दोघांच्या विवाहाच्या प्रित्यर्थ उभा राहिलेला कारल्याच्या लेणीतील मोठा, जो आपण स्लाइड मध्ये बघितला, तो मोठा स्तंभ, त्या स्तंभाच्या कालावधीतच लिहिलेलं मालविका अग्निमित्र हे नाटक हे वाचल्यानंतर आपल्याला सातवाहन राजवंशाचा उदय कसा झाला याच्या विषयीचे अनेक पुरावे पाहायला मिळतात. मित्र हो, आतापर्यंतच्या 30 मिनिटात जे विवेचन केलं हे फक्त आणि फक्त याच विषयावर होतं की सातवाहन राजवंश बोलण्यासाठी काय काय आपल्याला वाचावं लागेल किंवा समजून घेण्यासाठी काय काय करावं लागेल. आता थेट सातवाहनांच्या साम्राज्याच्या अंतरंगात आपण प्रवेश करूया. सम्राट अशोकाच्या निधनानंतर हा राजवंश प्राचीन भारतामध्ये उदयास आला.
त्यांचा सातवाहन कुल, सातवाहन, शातवाहन, शातवाहन, शालिवाहन अनेक शब्द वापरले जातात. मी इथून पुढे सातवाहन हा एकच शब्द वापरणार आहे. या सातवाहन राजवंशाचा संस्थापक होता श्रीमुख. श्रीमुख, श्रीमुख म्हणजे शशामृगाचाही वापरतात आणि श्री ज्येष्ठ श्रेष्ठ असाही वापरला जातो. तो आहे श्री. आपल्या नावाच्या मागे आपण श्री वापरतो. श्री लहू गायकवाड. खरं तर माझी पात्रता नाही बरं का श्री लिहिण्याची. श्री या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जो ज्ञान गुणांनी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे तो श्री. श्री हा. आता श्री सातकर्णी, श्री गौतमीपुत्र सातकर्णी, श्रीमुख. श्रीमुख हा सातवाहन राजवंशाचा मुख्य राजा, मुख्य म्हणजे पहिला आणि संस्थापक राजा, त्याचा पुतळा आमच्या जुन्नरच्या आता आमच्या म्हणू नये, जुन्नरच्या नाणेघाटामध्ये तो आहे. पहिला सातकर्णीच्या काळात हे नाशिकचं आणि नाणेघाटाचं लेणं जेव्हा खोदलं तेव्हा त्यांनी आपल्या शिलालेखांमध्ये ज्ञान विज्ञानाचा चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे. यस. आणि सातकर्णीचा विवाह त्या काळातला त्याचा नागाधिपती, सेनापती आत्ताच्या भाषेत, काही वेळानं या मॅरेजवरती आपण बोलणार आहोत जेव्हा मी नागनिका हा स्वतंत्र मुद्दा येईल आपल्याकडे तेव्हा. तर या नागाधिपती महारथी कळलाय, त्याचं पूर्ण नाव काय, नागाधिपती महारथी कळलाय, याची कन्या नागनिका, जिचं नाणं आणि शिलालेख आपण स्लाइड मध्ये बघितला. तर नागनिका हिच्या बरोबर विवाह झाला. पर्यायानं नागवंशीय लोक आणि वैदिक धर्माचे परंपरा असलेले सातवाहन राजे एका अर्थानं यांच्यात हा शरीर संबंध प्रस्थापित झाला. याच्या नंतरचा राजा आहे हाल. गाथा सप्तशती ज्याचं मुखपृष्ठ आपण बघितलं, हा प्राकृत भाषेतील काव्यसंग्रह आहे. स जोगळेकरांनी तो प्रकाशित केला हेही सांगितलं. माझी विनंती आहे खरोखर हा ग्रंथ प्रत्येक इतिहासाच्या प्राध्यापकाने वाचावा. मित्र हो, एक प्रसंग सांगतो, थोरवी म्हणून नाही, फक्त ज्यांच्या बाबतीत घडला त्यांचं नाव सांगत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका उच्च व्यक्तीला आंब्याचा इतिहास जाणून घ्यायचा होता. तेव्हा मला त्यांच्या समोर आंब्याचा इतिहास आणि विशेषतः सातवाहन काळातील आंबा इथपासून आम्ही सुरुवात केली होती. आम्ही त्यांच्या समोर मांडत होतो. देशाचा कारभार पाहणाऱ्या या मोठ्या व्यक्तीनं भेट झाल्यावरच सांगितलं, सर, सातवाहनांची गाथा वाचलेली आहे, गाथेतला आंबा मला माहिती आहे, कृपया आपण गाथेपासून पुढचा इतिहास मला विदित केला तर चालेल, विशेषतः गौतम बुद्ध, मेडिवल इंडिया या विषयाच्या अनुषंगानं कृपया आम्हाला सांगावं. माझी विनंती आहे, एकदा तरी आपण वाचक वर्गानं ज्यांना इतिहासाचा ज्ञान म्हणजे इतिहासाचं नॉलेज ज्ञान समजून घ्यायचं आहे, या सर्वांनी एकदा आपण खरोखर ही सातवाहनांची गाथा केवळ फक्त आपल्याला इतिहास म्हणून पाहू नका, तर त्या गाथेतला असलेला अलंकार, शब्द, शृंगार रस काय असतो, वीररस काय असतो, हे सातवाहन राजांनी, त्या हाल राजानं त्यामध्ये आपल्याला समजावलेलं आहे. त्यानंतर आहे गौतमी पुत्र सातकर्णी. गौतमी पुत्र सातकर्णीने याच राजानं शकांचा इसवी सन 78 मध्ये पराभव केला. आपण जर श्रीधर व्यंकटेश केतकरांचं प्राचीन महाराष्ट्र नावाचं मोठं असं खंडप्राय मोठं पुस्तक आहे, हे जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल गुढीपाडव्याचा सण कसा सुरू झाला. अर्थात त्याविषयी हे मत स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हा प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न आहे. मी दोन्ही गोष्टी वाचल्यात. मी बुद्ध परंपराही वाचली आहे, वैदिक साहित्य परंपराही वाचली आहे, वेद आणि उपनिषदांनाही जेवढं जमेल तेवढं स्पर्श केला आहे. म्हणजे जे जे चांगलं आहे ते सर्व स्वीकारावं. सर्व धर्म समभाव नको तर सर्व धर्म स्वीकार, या अंगानं माझी अभ्यास करण्याची सवय आहे. कुणालाही नाव ठेवणं नाही, कुणाला मोठं, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याची काठी कमी करता कामा नये, आपण त्याच्या शेजारी मोठी काठी ठेवूया, अशा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड प्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकानं पुढे जावं. हा इतिहास लेखन शास्त्राचा जो नियम आहे तो मी पाळतो आणि ही माझ्या PhDच्या गाईड सरांपासून आम्ही ही, म्हणजे डॉक्टर राजा दीक्षितांपासून आम्ही ही परंपरा पाळलेली आहे आणि ती आजन्म पाळू, हे मात्र खरं. तर नहपानाचा पराभव केला, म्हणजे श्रीधर व्यंकटेश केतकर काय म्हणतात हेही लक्षात घ्या. नहपानाचा पराभव केला आणि सर्वांनी, तिथं तर स्टोरी कशी आलेली आहे बघा.
ती गोष्ट अशी आलेली की निद्रिस्त झालेल्या समाजाला मातीचा म्हणजे मृतपाय झालेल्या सैनिकांना असं पाणी शिंपडून त्यांनी उभं केलं. आता हे रूपक आहे बरं का, ही सत्यता नाही. याला मराठी साहित्यात म्हणतात उपमा देणं. म्हणजे साधन संपत्ती युक्त असलेला सातवाहनांचा प्रदेश जेव्हा नहपानानं जिंकून घेतला, तेव्हा या नहपानाला सातवाहनांचा व्यापारी मार्ग, लेण्यांमधील पोढ्या आणि त्यानंतर व्यापाऱ्यांच्या श्रेणी, या सगळ्या श्रेण्या जेव्हा यांच्या ताब्यात गेल्या, पर्यायानं सातवाहनांचा संपूर्ण व्यापार हा नहपानानं जिंकला. आता हे नहपानानं जिंकल्यानंतर एका अर्थानं आर्थिक नाड्या म्हणजे आर्थिक परिस्थिती, आर्थिक सूत्र सगळी शाखांकडे गेली. या शाखांच्या 5 शाखा महाराष्ट्रात आलेल्या आहेत. त्यातली एक मीन नावाची शाखा होती जी जुन्नरला आली. हो, त्यांच्या नावावरनं पुढे ते ज्या नदीकाठी उतरले त्या ओढ्याला मीना नदी असं नाव पडलंय. असं आमचं जुन्नरचा सातवाहन काळ म्हणजे नारायणगावचा सातवाहन काळाच्या इतिहासाशी एवढा चांगला संबंध असा आपल्याला समन्वय घालता येतो आणि हे सत्य आहे. आता नहपानाला पराभूत करायचंय, पण नहपानाला पराभूत करण्यासाठी गौतमीपुत्र सातकर्णीने काय केलं? म्हणजे आंध्रवरनं परत आल्यानंतर सुसज्ज असं सैन्य उभारलं, हा एक भाग. पण याच घटनेला जसं विजयाचं श्रेय गौतमीपुत्र सातकर्णीला दिलं जातं, त्याचप्रमाणे जैन ग्रंथ जर आपण अभ्यासले तर जैन ग्रंथामध्ये सातवाहनांनी नहपानाला कसं पराभूत केलं याची एक कथा सांगितली जाते. आणि ती म्हणजे इथल्या स्थानिक लोकांनी वैदिक धर्मातील दान धर्माचं महत्व आणि दानाचं महत्व सातवाहनांना यांना नहपानाला समजावून दिलं. या नहपानाची जुन्नरला खूप काळ प्रदीर्घ राजवट होती. मानमोडी नावाचं लेणं हे या सातवाहन काळातच नहपानानं खोदलं. त्याचा मंत्री उशवदत्त आणि त्याचा अयमवत्स हे सगळे जुन्नरला राहणारे होते. हो, हे सगळे जुन्नरला राहणारे होते. जुन्नरच्या सगळ्या शिलालेखांमध्ये विशेषतः शिवनेरीच्या पूर्वेकडील मानमोडी नावाच्या लेण्यांमधील शिलालेखात सातवाहनांचे हे सगळे खूप प्रदीर्घ उल्लेख आहेत. मला ब्राह्मी वाचता येत नाही, त्यामुळे मी हा संपूर्ण संदर्भ वावी मिराशींच्या संशोधन मुक्तावली आणि त्या काळातल्या सगळ्या बिहार अँड ओरिसा ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या जुन्या जर्नल्स मधून आणि शोभना गोखले मॅमच्या जर्नल मधून मी हा संदर्भ घेतलेला आहे आणि त्याची ही स्क्रिप्ट केलेली आहे. नहपानाने एवढा मोठा दानधर्म केला की त्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आणली आणि मग गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाला जुन्नर मधून जे पराभूत केलं नाणेघाटातनं, थेट आजच्या गुजरात मधल्या भरूच नावाच्या म्हणजे बडोदा कच्छ त्या भागामध्ये समुद्रात नेऊन बुडवलं आणि एक नवी उपाधी सातवाहनांना आली, ती म्हणजे त्रिसमुद्र तोतक पियन. हो, अरबी समुद्र, कच्छचा भाग, बंगालचा उपसागर आणि आंध्रकडचा किनारा, ह्या सगळ्यामुळं असा शब्द आला. हे सगळे त्यांचे. आता फक्त लेनिन मधला उल्लेख आहे म्हणून नहपान होता का? नाही मित्र. सातवाहन राजाने त्या म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीनं नहपानाला पराभूत केलं याची नहपानाची अनेक क्वाईन जेव्हा या गौतमीपुत्राला मिळाली तेव्हा त्याने पुन्हा त्याच्यावर स्वतःचे स्टॅम्प मारले. असे अनेक नाणे, जवळजवळ 4000 नाण्यांचा संग्रह हा नाशिक जवळ जोगलथंबी नावाच्या ठिकाणी सापडलेला आहे. आणि हे सापडणं, आज हे सगळे पाहायचे असतील आपल्याला तर नाशिकला अंजनेरी नावाच्या गावी असलेल्या विश्वविख्यात अंजनेरी नाणकशास्त्र संस्थेमध्ये आपण जावं. माझे मित्र खूप पूर्वी तिथे होते. दानिश कनेरिया इज द बेस्ट पर्सनॅलिटी, अभ्यासू सद्ग्रस्त. त्यांनी मला नागनिका राणीच्या कॉईनची म्हणजे नाण्याची रिफ्लिका म्हणजे प्रति त्यांनी बनवलेली एक मला गिफ्ट दिलेली आहे. ती माझ्या संग्रहात आहे आणि ती आम्ही आमच्या महाविद्यालयात आम्ही जे म्युझियम तयार केलंय छोटेखानी, त्यात आम्ही ती ठेवणार आहोत. आता ज्या नाणेघाटावरनं हे सगळं झालं, हा मोठा व्यापारी मार्ग होता. खरंय, आजही नाणेघाटातला तो नागनिकेचा मोठा रांजण पाहिला तर त्या काळाच्या व्यापाराची
आपल्याला तुलना करता येते किंवा परिस्थिती समजते. हा एक भाग. दुसरं असं, या व्यापारी महामार्गावरनच ज्या व्यापारी महामार्गावर या लेण्या खोदल्या, बौद्ध भिक्खूंचे संघ राहिले, म्हणजे ह्या दोन गोष्टी आहे. एकाच बाजूला लेणी आहेत, व्यापारी मार्ग आहेत, घाट मार्ग आहेत, त्याचबरोबर या लेणींच्या आणि व्यापाराच्या संरक्षणासाठी किल्ले पण तयार झाले. मला एक नूतन संदर्भ आपल्याच सिंधू अकादमीच्या भाषणामधनं काही दिवसापूर्वी जे मिलिंद पराडकर बोलून गेले, त्यांचं मूळ जे पुस्तक आहे ना पीएचडीच्या प्रबंधाचं, ते वाचल्यावर लक्षात आलं की अरे, नाणे घाटाजवळचा जीवधन नावाचा किल्ला, आता किल्ल्याचा इतिहास आपण फार तर शिलाहारांपर्यंत मागे नेतो, फार तर आणखी थोडा मागे नेतो, पण त्याच्याही पूर्वी किल्ला बांधण्याची कन्सेप्ट होती ती म्हणजे लेणींच्या संरक्षणासाठी आणि बौद्ध भिक्खूंच्या आणि व्यापारी श्रेणींच्या संरक्षणासाठी हे किल्ले बांधले होते आणि त्याची ती सुरुवात झाली. याचं मूळ विवेचन आपल्याला इथपर्यंत करता येतं. आता नाणेघाट हा तसा अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. नाणेघाट पावसाळ्यात पाहणं वेगळं वगैरे वगैरे या गोष्टीवर आपलं एकदा या ठिकाणी स्पीच झालेलं आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी दिसतात ना आपल्याला, मूळचा त्या काळात खोदलेला नाणेघाट, त्यानंतर इतर धर्मियांची झालेली आक्रमणं. मला दुधाने सर असं प्रश्न विचारतात की सर तिथे काही शिवपिंडी आढळतात. सर हे खरं आहे, याला शुद्ध मराठी भाषेमध्ये अतिक्रमण एवढंच म्हणेल बस. काही वेळानंतर शेवटच्या 5-10 मिनिटात मी याच्यावरती उत्तम पद्धतीनं भाष्य किंवा हे अतिक्रमण काय आहे हे आपल्याला सांगेल. नाणेघाट हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडावा लागेल. एक अंकगणित अंगाने, गणिताच्या इतिहासाच्या अंगाने, निसर्गाच्या अंगाने, ट्रेकिंगच्या अंगाने आणि त्या शिलालेखात असलेल्या मराठी भाषेच्या मूळ उदयाच्या अंगाने. महारठी ते मराठी असा मराठी भाषेचा जो अहवाल महाराष्ट्र शासनाला तत्कालीन संबंधित समितीने दिला ना, मराठी भाषा समितीने, त्यांचं ब्रीफिंग वाचूनच मी बोलतोय बरं का. त्यांनी हा शब्द त्यात वापरलेला आहे आणि मला आनंद वाटतो. मी बऱ्याच वर्षापासून यावर काम करतोय, ते म्हणजे नाणेघाटावर स्वतंत्र पुस्तक लिहावं आणि या भाषणाच्या निमित्तानं हा उजाळा झाला आणि 2-3 दिवसापूर्वीच नाणेघाटाच्या पुस्तकाच्या हँडस्क्रिप्टला मी पूर्ण विराम दिला. म्हणजे ते पूर्ण लिहून झालं, याचं श्रेय काही प्रमाणात मला सिंधुजन अकादमीला द्यावं असं मात्र वाटतंय. आता हा जो विजय नहपानावर मिळवला, हा गौतमीपुत्र सातकर्णीने त्याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी मिळवला आणि या काळात सलगतः वेगवेगळ्या लेण्यांच्या खोदण्याची कामं चालू होती. हा विजय मिळवल्यानंतर त्याने जी उपाधी घेतली त्रिसमुद्र तोतक पियन, असा उल्लेख त्याने जसा आंध्रमधल्या काही ठिकाणी केला तसाच हा उल्लेख नाशिकच्या लेनिनमधल्या शिलालेखांमध्ये सुद्धा आहे. नाशिकला माझे मित्र श्रीहरी थोरवत राहतात, त्यांचा त्याविषयीचा लेण्यांवर भाषण म्हणजे चांगलं भाष्य आहे, प्राचीन भारताचा अभ्यास आहे. 2 दिवसानंतर ते त्यावर भाष्य करणारच आहेत. त्यांचा विषय काही असला तरी ते नाशिकला असल्यामुळे त्यांचं त्याच्यावरती उत्तम असं विवेचन आहे. आता हा मिळवलेला विजय या सगळ्या साम्राज्याचा आवाका किती मोठा होता हे देखील आपण समजून घेऊया. आता हा विजय मिळवल्यानंतर नहपानाच्या मूळ नाण्यावर या सातकर्णीने, सातवाहन राजाने आपला स्टॅम्प मारला. ही नाणी नांदेड जवळ भोकरदन नावाच्या गावी खूप सापडलेली आहे आणि हा पहिला असा राजा आहे की ज्याने मातृगोत्र निदर्शक म्हणजे आईचं नाव आपल्या नावाच्या अगोदर लावणं हे त्याने सुरू केलं. त्यानंतर पुळुमावी हा राजा. आता टॉलेमीचा भूगोल विषय ग्रंथ ज्यांनी वाचला त्यांच्या लक्षात येईल की इथपासून पुढे सातवाहनांच्या भौगोलिक परिस्थितीचा, भौगोलिक ठिकाणांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा संपूर्ण उल्लेख हा ग्रीक इतिहासकार किंवा प्रवासी टॉलेमीने आपल्या भूगोल विषय ग्रंथामध्ये केलेला आहे. तो पहिल्यांदा उल्लेख करतो तो प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण. त्यानंतर उज्जैन, मध्य प्रदेशातल्या उज्जैनचा देखील हा त्यांचा उल्लेख आहे. दुसरं म्हणजे नाशिकच्या शिलालेखात उल्लेख आहे, कार्ले आणि भाजेच्या शिलालेखात आहे आणि अमरावती आजच्या आंध्र प्रदेशातील म्हणजे आंध्र प्रदेशातील तेलंगणातील अमरावती इथपर्यंत गौतमीपुत्र सातकर्णीच्या राज्याचा आत्ताचा विचार केला तर गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र अशा तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता या
घराण्याचा आंध्र म्हणणारा आंध्र राजा पुळुमावी, त्याची नाणी कर्नाटकमध्ये पण सापडली. हो, कर्नाटकमध्ये चंद्रवल्ली, शीतलदुर्ग या ठिकाणी सापडली. आणि शेवटच्या 5-10 राजांची कारकीर्द छोटीशी आहे, त्यामुळे मी त्याकडे न जाता साधारणतः सातवाहनांची कारकीर्द ही 218 ते 225च्या दरम्यान, म्हणजे इसवी सन 225, 18 का 25 हा 5-6 वर्षाचा कालावधी मतभेदाचा सोडून द्या. मी माझ्या अभ्यासानुसार असं म्हणेल की 200 इसवी सन 225 मध्ये, म्हणजे 450 वर्षानंतर ही कारकीर्द संपली. आता याला कारणीभूत काय ठरलं ते म्हणजे सातवाहन आणि शकांची युद्ध. ईश्वर दत्ताच्या नेतृत्वाखाली अभिर सत्तेनं महाराष्ट्रात उचल खाल्ली. हे कधी काळी सातवाहनांचे मांडलिक राजे होते आणि दक्षिणेत पल्लव आले. अशा प्रकारे सातवाहन सत्तेचा शेवट झाला आणि सातवाहनांच्या राजसत्तेनंतर अभिर, छुटू, कदंब, पल्लव अशा प्रादेशिक सत्ता उभ्या राहिल्या. आता सातवाहनांच्या सामाजिक, म्हणजे त्या काळातल्या सातवाहनकालीन सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हा खरा आत्मा आहे पॉलिटिकल हिस्ट्री नंतरचा. हा आत्मा आपण समजून घेतला पाहिजे. चातुर्वर्ण्य पद्धती हे त्रिकालबाधित सत्य त्या काळातलं होतं. काही वर्ग शासकीय नोकरी, व्यवसायावर आधारित वर्ण होते. पुन्हा सांगतो, व्यवसायावर आधारित वर्ण होते. उदाहरणार्थ त्या काळातल्या शासकीय नोकरांची नावं काय होती आणि ते सर्वोच्च होते समाजामध्ये. त्यात आहे महाभोज, महारथी, महासेनापती. नागनिकेचे वडील महारथी होते, हो, आणि महासेनापती होते आणि त्यांच्या राज्यातलं हे सर्वोच्च प्रशासनामधलं पद होतं. अमात्य, महामात्र, भांडागारिक, नेगम म्हणजे श्रेष्ठ गण, सार्थवाह म्हणजे व्यापारी गण आणि यांना या सर्वांना द्वितीय दर्जा होता. तिसरी श्रेणी होती वैद्य, लेखक, सुवर्णकार, हालकीय म्हणजे कृषी शेती करणारे शेतकरी. चौथी श्रेणी होती मालाकार म्हणजे माळी, वर्धकी म्हणजे सुतार. बघा बर का, वर्धकी यांना संस्कृतमध्ये वढकी म्हणायचे. वढकी कारल्याचं लेणं खोदण्यासाठी आणि भाज्याचं लेणं विशेषतः भाज्याचं लेणं खोदण्यासाठी हा पहिल्यांदा भारतीय कारागिरांनी त्यात खोदण्यासाठी प्रवेश केला. तेव्हा मित्र हो, इराणी तंत्रज्ञ आपल्याकडे म्हणजे आले नव्हते, फक्त टेक्निक आलं होतं. तर त्यांनी दगडात कोरण्याऐवजी पहिल्यांदा दगडाला खोबणी म्हणजे खाच तयार करून तिथे लाकूड फिट केलं. म्हणजे सुतारांना दगडात काम करायला लागलं आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक नवा वर्ग जन्माला आला. त्याचं नाव होतं शैल वडकीन. हा लेणी स्थापत्यातल्या स्थित्यंतराच्या टप्प्यामधला एक वेगळा टप्पा आहे. आणखी एक वर्ग होता तो म्हणजे दासक. हा दासक म्हणजे कोळी आणि लोहवनीज म्हणजे लोहार काम करणारा असा कुटुंबाचा प्रमुख होता. त्याला म्हणायचे कुटुंबीन, कुटुंबीन. हो, हा संस्कृत शब्द आहे. धार्मिक जीवनामध्ये प्रवेश करताना वैदिक देवतांना मानत होते, हे 100% खरं आहे. त्यात अजिबात दुमत करण्याचं काही कारण नाही. यज्ञ याग करणारे होते. नागनिकेनं नाणे घाटामध्ये जे यज्ञ केले त्या यज्ञामध्ये 0 या संख्येपासून 70,000 या संख्येपर्यंत अंक आणि अंकगणिताचे उल्लेख आहेत. ती जरी नागवंशी असली तरी लग्नानंतर बदलून ती वैदिक धर्मात प्रवेश केला आणि वैदिक धर्मात गेल्यानंतर तिने अक्षरशः वैदिक संस्कृतीला स्वतःला वाहून घेतलं. हे देखील आपल्याला अजिबात नाकारता येत नाही, कारण याचे सगळे उल्लेख हे शिलालेखांमध्ये आलेले आहेत. आणखी एक मुद्दा, नागनिकेनं त्या नाणेघाटात केलेल्या पहिल्या यज्ञामध्ये जर शेतकऱ्यांना 4 गायी दान दिल्या तर दुसऱ्या यज्ञात 16 गायी दिल्या, तिसऱ्या यज्ञात 64 दिल्या. असं करत करत शेवटचा अंक म्हणजे संख्या येते ती 70,000 काशार्पण. आता काशार्पण म्हणजे त्या काळाचं चांदीचं नाणं. काही वेळानंतर मी त्यावर येणार आहे जेव्हा आर्थिक व्यवस्था येईल ना तेव्हा. आता विचार करा, शेतकऱ्यांना मदत करणं पैशाच्या रूपानं थेट रोख रकमेत नाही, वस्तू रूपानं. आता हे एवढे गाय बैल दान केले, यांना जिथं ठेवलं ना, संस्कृतमध्ये तेव्हा बैलाला म्हणायचे, आजही म्हणतात कुकद. ज्या ठिकाणी ठेवलं त्याला नाव पडलं कुकदेश्वर. आजचा त्याचा अपभ्रंश झाला कुकडेश्वर. ज्या नदीच्या किनारी ठेवलं
त्या नदीला नाव होतं कुकदी, आज नाव पडलं कुकडी. तिच्यावर यशवंतराव चव्हाण मोठं मोठं धरण बांधलेलं आहे आणि मोठा वन उद्यानाचा आमच्या जुन्नर पर्यटनाचा प्रकल्प साकारला जातो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मोठं उद्यान होतं आमच्याकडे याच नदीच्या काठावर. आता हे कुकडी, कुकद हे सगळे आमच्या जुन्नरच्या स्थानिक इतिहासाचे खूप चांगले संदर्भ आहेत, ही साधनं आहेत. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, तरच आपल्याला सातवाहनांचा इतिहास इतक्या उत्तम पद्धतीने मांडता येईल. आता हे एक वैदिक याग परंपरा करा. मी थोडंसं इथे जरा एका समतोल पद्धतीनं काही गोष्टी मांडू इच्छितो. ही घटना घडली इसवी सनापूर्वी 191 मध्ये. त्या शिलालेखात उल्लेख आहे 4/16/64. माझ्या छोट्याशा नॉलेजनुसार हे अंकगणित म्हणजे 4 आणि 16, 16 आणि 64, 6 आणि म्हणजे 6 36, पुढचा 15 225, हे जे 30 90 पुढं हे जे काय आहे ना, 10 100 1000, हे वर्ग आणि वर्गमुळाचे सिद्धांत आहेत. गुप्त कालखंडामध्ये वराह मिहिर वगैरे वगैरे या सायंटिस्ट लोकांनी, या थोर तत्वज्ञांनी शून्याचा अंकगणिताचा शोध लावला असं म्हणतात. हो, त्यांनी शून्य होता तो फक्त जाहीर त्याचा उपयोगिता ही जगाच्या समोर मांडली, हे खरंय. अहो, याच्यामध्ये तर चक्क इटालीचे सायंटिस्ट म्हणजे तत्वज्ञ गणितज्ञ फिबोची म्हणून होता, त्यानं खूप काम केलेलं आहे. इटालियन तत्वज्ञ फिबोची. हो, गणिताचा इतिहास असं एखादं स्वतंत्र मी सरांना सांगेल की याच अकादमीच्या माध्यमातून जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा गणिताचा इतिहास नावाचं स्वतंत्र स्पीच ठेवा, आपल्याला त्यावर अधिक विस्तारानं बोलता येईल. आता जर गुप्त काळामध्ये शून्याचा शोध तुम्ही वराहमिहिरापर्यंत म्हणता, तर त्यांच्या आधी 400-200 वर्ष नाणेघाटामध्ये कोरलेल्या शिलालेखात वर्ग आणि वर्गमुळाचे थेट सिद्धांत दिसतात. आपण काय म्हणाल हे मी स्वतः यावर भाष्य करत नाही, तर ते आपल्यावरती मी सोडतो. याच काळात जसा वैष्णव धर्म प्रिय होता, तसाच सातवाहन राजांनी बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला. सातवाहनांच्या कोणत्याही शिलालेखामध्ये कुठेही परधर्माचा छळ केल्याचा उल्लेख नाही, कोणत्याही शिलालेखात नाही किंवा कोणत्याही अन्य गोष्टीमध्ये तो येत नाही. ज्याला लागेल त्याला, म्हणजे नीड ऑन द नीड बेस, हवं त्याला योग्य तिथे सहाय्य केलेलं आहे. बौद्ध भिक्खूंना देणगी दिली, लेणी खोदकाम सगळं केलं, सर्व धर्माच्या विद्वानांना मदत केली. म्हणजे एखाद्या लेखकाला पुस्तक प्रकाशित करायला आणि लिहायला जर पैसा कमी पडला, तर आज शासनाच्या वेगवेगळ्या ग्रँट्स आहेत. तसंच नागनिकेच्या काळात गुणाढ्याची बृहत कथा, म्हणजे हा पैशाची भाषेतला ग्रंथ आहे, त्याच्या प्रतिलिपी तयार करायला आणि त्याचा संस्कृत, बघा बर का, संस्कृत आणि पुढे आंध्रमध्ये जेव्हा हा सत्ता विस्तार गेला, तेव्हा उत्तराच्या कालावधीतील राजांनी त्याचा तमिळ अनुवाद पण केलेला आहे. मित्र, हा तमिळ अनुवाद मी पाहिलेला आहे. हो, आता आणखी एक गोष्ट, सर्ववर्मा नावाच्या एका विद्वानाला संस्कृत व्याकरणावर ग्रंथ लिहिला आहे. त्याचं नाव आहे का तंत्र. हा संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे का तंत्र. हा ग्रंथ लिहिण्यास सातवाहनांनी फायनान्स मदत म्हणजे फेलोशिप दिलेली आहे. आता हे सगळे उल्लेख आपल्याला जर वाचायचे असतील ना, तर जसा टॉलेमीच्या भूगोलाचा मी उल्लेख केला, तसा पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी हा ग्रंथ आपल्याला आद्य ग्रंथ आणि हा प्राथमिक साधन आहे, याचा उल्लेख आपल्याला अनुल्लेख करून चालणार नाही. बौद्ध भिक्खूंना मदत केली, शेतीमध्ये योग्य तंत्रज्ञान आणलं आणि सातवाहनांच्या काळात लोखंडी नांगराचा वापर होऊ लागला. इफ यू रीड द हिस्ट्री अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शियंट इंडिया, याचा हिंदी अनुवाद प्राचीन भारत की सभ्यता बाय डी कोसंबी, आपण जर हा ग्रंथ वाचला तर त्यात काय उल्लेख आहेत बघा. उत्तरेतनं दक्षिणेत सातवाहन काळामध्ये ज्या लोहयुगाचं स्थानांतरण झालं, म्हणजे लोहयुग आलं, त्या लोहयुगाच्या दरम्यान प्रचलित दक्षिणेत असलेल्या लाकडी नांगराला लोखंडी फाळ जोडून अधिक जमीन कशी लागवडीखाली आणता येईल, याच्यावर सातवाहनांनी खूप मोठं शेतीच्या तंत्रज्ञानाच्या बदलाचं काम केलं होतं. हे सर्व श्रेय डी कोसंबी सरांना जातं. हा संदर्भ मी त्यांच्याच ग्रंथातनं घेतलेला आहे. सातवाहनांच्या आर्थिक परिस्थितीचा मुख्य आधार होता तो म्हणजे शेती.
आणि शेती योग्य जमीन जेव्हा वाढली तेव्हा काय झालं, तेव्हा अतिशय उत्पन्नात वाढ झाली, वेगवेगळे कर वाढले आणि सातवाहन राजांनी आपल्या जनतेला सुखात तर ठेवलंच, मदत केलीच, पण बौद्ध भिक्खूंना लेणी खोदण्यासाठी ही देखील खूप छान मदत केली. तत्कालीन व्यापारी श्रेणी होत्या, व्यापार होते. सातवाहनांचा थेट परदेशाशी व्यापार होता, म्हणून मी आतापर्यंत याचा उल्लेख केला नव्हता. इटली, रोम, ग्रीस कोणकोणत्या देशाशी होता, त्या देशांशी नावं सुद्धा मी आपल्याला सांगू काही वेळानंतर सांगतो की त्यांचा नौदलाशी काय संबंध होता. मला प्रश्न विचारलाय, नौदलाशी काय संबंध होता. त्यांचं संतुलित असं त्या काळातली व्यापारी शिडाची म्हणजे शिड असलेली व्यापारी जहाजं होती, हेही खरंय. आणि त्यांच्या काही नाण्यांवरती तसे उल्लेख किंवा तसे स्टॅम्प पण आहेत. या सातवाहनांच्या व्यापारी श्रेणी कोणकोणत्या होत्या, तर धान्याच्या व्यापाऱ्याची श्रेणी होती धनिक, कुंभारांची श्रेणी होती कुंभकार, त्यानंतर विणकरांची श्रेणी होती कोलीय निकाय, तेली समाजाची श्रेणी होती तिल पिशक. हो, आता ह्या श्रेणी म्हणजे व्यापारी संघटना. बुरुड काम म्हणजे विणकाम, म्हणजे जे काम काच काम, बांगड्या काम वगैरे वगैरे करतात ना, यांची वंशकर होती. त्यानंतर टोपल्या विणणारे होते. त्यानंतर सुगंधी द्रव्याचा व्यापार करणारे होते, ते होते गंधिक. त्यांना पुढे नाव पडलं गंधकुटिक. आज महाराष्ट्रात नव्हे, गुजरातमध्ये ज्यांचं आडनाव गांधी आहे ना, गांधी इन्क्लुडिंग महात्मा गांधी अल्सो, यांची पूर्वीची आडनावा होती गंधकुटिक. त्याच्यावरनं ही आली. सातवाहन काळात पैठण, तेर, उस्मानाबाद जवळचं, खरं एकदा तेरचं म्युझियम पाहायला हरकत नाही, खूप उत्तम आहे. मी लॉकडाऊन सुरू होण्याच्या एक 15 दिवस अगोदरच तेरचं म्युझियम पाहून आलेलो आहे. तर हे तेर म्हणजे तगर. एक तगर या शब्दावरून आठवतं, राजवाडे म्हणजे इतिहासाचार्य विका राजवाडे एकदा माध्यमिक शाळेत असताना त्यांना प्रश्न पडला, तगर कोठे आहे, म्हणजे तगर हे गाव कुठे. त्यांनी शिक्षकांना विचारला, तगर कोठे आहे. शिक्षक म्हणाले, मला नाही माहिती, मुख्याध्यापकांना अधिक डोकं त्यांना विचार. मुख्याध्यापक म्हणाले, माझी जेवायची वेळ मला माहित नाही. हे माझे शब्द नाही, तर राजवाड्यांनी लिहिलेलं आहे. शेवटी राजवाड्यांनी स्वतःचा म्हणजे संशोधनाला सुरुवात केल्यानंतर मोठा लेख लिहिला, तगर की तेर. व राजवाड्यांच्या मोबा शाह सरांनी संपादित केलेल्या राजवाड्यांच्या लेख साहित्यामध्ये हा लेख आहे, तेर की तगर. आपण सर्वांनी तो वाचायला हरकत नाही. असं तेर, भोकरदन, कराड म्हणजे आत्ताच सातारा जवळचं कराड, त्याला कर हाटक नावाचं नाव होतं जुनं, कर हाटक. भडोच, नाला सोपारा, त्याला सोपरी असं नाव होतं. कल्याणचं जुनं नाव सातवाहन काळातलं कलियन. हो, म्हणून कल्याण ते प्रतिष्ठान म्हणजे कलियन ते प्रतिष्ठान हा व्यापारी राजमार्ग आमच्या जुन्नर नारायणगाव परिसरातनं जात होता. आणि या व्यापारी मार्गावरच्या सगळ्या गावांची नावं ही व्यापाराशी निगडीत आहे. उदाहरणार्थ वैश्यगृह म्हणजे व्यापाऱ्यांची वस्ती, वैश्य लोकांची. पिंपळवंडी म्हणजे बाजार भरण्याची जागा. हो, असेच आहेत सगळी अशी. त्यानंतर सातवाहनांचं सर्वात मोठं सुवर्ण नाणं जे होतं त्याला नाव होतं सुवर्ण. एक सुवर्ण बरोबर 35 काशार्पण म्हणजे 35 काशार्पणाची नाणी बरोबर एक सुवर्ण. आता कोणकोणत्या देशांशी त्यांचा व्यापार होता त्यांची नावं सांगतो. परदेशाशी पहिलं ग्रीक, इटली, रोम, इजिप्त, इराण, ब्रह्मदेश, चंपा, इंडो चायना, चीन या देशांशी सातवाहनांचा व्यापार होता. आता मला नाव आठवत नाही, ज्यांनी प्रश्न विचार नाविक रचनेबद्दल काही, तर विचार करा, या देशांशी व्यापार होता म्हणजे त्या काळात अर्थातच मोसमी वाऱ्यांचा वापर करूनच जहाज असणार. हो, म्हणजे त्यांच्याकडे मोठी जहाजं होती. तत्कालीन इजिप्तची राजधानी अलेक्झांड्रिया येथे सातवाहनांचा मोठा व्यापार होता. तटबंदी युक्त जशी भारतातली शहर होती तसं अलेक्झांड्रिया तटबंदी युक्त होतं. आणि अलेक्झांड्रियाला सुद्धा केलेल्या उत्खननात सातवाहनांची नाणी सापडलेली आहेत. हे संशोधन माझं नाही, तर हा उल्लेख अजय मित्र शास्त्री यांनी सातवाहन राजवंश नावाच्या त्यांच्या लेखामध्ये केलेला आहे. ही नोंद गॅझेटियर मध्ये आलेली आहे आणि ती खरी आहे. व्यापारी मार्ग होते, घाट, जकाती, नाके, किल्ले, व्यापारी संरक्षक, रस्त्यांवर असलेल्या पानपोड्या, त्यानंतर लेणी, तलाव,
बारवांची निर्मिती या सगळ्या व्यापारी मार्गावर बारवा होत्या. यानंतर ह्या कशा निर्माण कराव्यात याच्या विषयीच्या नोंदी नाशिकच्या शिलालेखामध्ये आहेत. आणि त्या कुठे निर्माण केल्या हा नाशिकच्या लेण्यांमधला ऋषभदत्ताचा शिलालेख काय सांगतो बघा. तो लिहितो, भडोच, दशपूर म्हणजे मंदसौर, गोवर्धन, शुपारक म्हणजे सोपारा या ठिकाणी धर्मशाळा आणि तलाव बांधल्याचे उल्लेख नाशिकच्या लेण्यांमध्ये म्हणजे त्याला फायनान्स आर्थिक मदत केल्याचे उल्लेख तिथे आलेले आहेत. त्याचबरोबर आणखी कोणकोणती टेक्नॉलॉजी त्या काळात त्यांनी होती बघा. इबा, पारदा, इबा, पुन्हा एका इबा, पारदा, दमन, तापी, करबेगा आणि दहानुका या नद्यांचे उल्लेख ज्या शिलालेखात आले आहेत. त्या नद्या ओलांडण्यासाठी कसे तराफे बांधावेत याचा उल्लेख देखील ऋषभदत्ताच्या शिलालेखामध्ये आहे. आणि हे झालं सगळं नाविक दल नद्या ओलांडण्यासाठी. त्याचबरोबर ज्यांना आपण आज गेस्ट हाऊस म्हणतो म्हणजे विश्रामगृह, मध्ययुगातली सराई तशी विश्रामगृह नद्याच्या दोन्ही तीरावरती सातवाहन काळात बांधलेली होती. याच्यावरनं व्यापाऱ्यांना किती सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या हे आपल्या लक्षात येईलच. तसं न्यायदानही उत्तम होतं. प्रशासनात आणि न्यायदान उत्तम असल्याशिवाय, निष्पक्ष असल्याशिवाय काहीही करता येत नाही. मित्रहो, आपस्तंभ नावाचा त्यांच्या काळात लिहिलेला धर्मसूत्रावरचा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे आपस्तंभ. त्याच्यावरनं समजतं जर एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारलं, चोरी केली, भूमीचा अपहार केला, याच्याबद्दल कठोर शिक्षा. कोणाची मालमत्ता चोरता येत नव्हती, प्रसंगी मृत्यूदंडाची शिक्षा ही आणि कडेलोटाची शिक्षा दिली जायची. सांस्कृतिक आणि शेवटच्या मुद्द्याकडे वळतो. कारले, भाजे, जुन्नर, आंध्रमध्ये, त्यानंतर भोकरदन वगैरे या ठिकाणी केलेल्या लेण्यांमधल्या बांधकाम म्हणजे लेण्या खोदण्याच्या पद्धती लाकडी कमानावरनं दगडी कमानीपर्यंत गेले आणि शैलवडकीन हा प्रकार आला. त्याचबरोबर अजिंठा लेण्यांमधलं 8, 9, 10, 12 आणि 13 ही लेणी सातवाहनांनी कोरलेली आहेत. त्याबरोबर सातवाहन काळातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आजही ती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे त्यांची चित्रकलेतली प्रगती. एखादं चित्र पाहताना केवळ चित्र नसतं, त्या चित्राचे भाव, चित्रात वापरलेले रंग, मूर्तीचं शरीरशास्त्र, पिळदार दंड जर असतील तर त्यांना जिम नव्हती पण दंड बैठकांचा काहीतरी प्रयोग असावा ना. अशा पद्धतीनं विविध पशु पक्षी ह्या लेण्यांमधील चित्रांना जे रंग दिलेत ते रंग कशापासून बनवायचे हा देखील एक संशोधनाचा विषय. म्हणून शिंदे सर, माझी आपल्याला विनंती आहे की लेणी, प्राचीन लेणी आंतरविद्याशाखीय पद्धतीने अभ्यास असा देखील आपण एक अभ्यासाचा स्वतंत्र भाषणाचा विषय ठेवावा अशी माझी विनंती आहे. हा आंतरविद्याशाखीय अभ्यास जुन्नरच्या संदर्भात आम्ही केलेला आहे. आता शेवटचे 2 मिनिटे. सातवाहन राजवंश समजावून घेताना आपल्याला त्यांचं मूळ स्थान, सातवाहन शब्दाची शब्द उत्पत्ती, त्यांचा कालावधी, त्यांची प्राथमिक व दुय्यम साधन ग्रंथ, सातवाहनांचा ज्यात उल्लेख आला, ज्यांनी सातवाहनांचा उल्लेख केला असे सर्व ग्रंथ, बौद्ध धर्माचा अभ्यास, सातवाहनांची मूळ उत्पत्ती शास्त्र, संस्थापक, नाणेघाट, लेणी, चित्र, शिलालेख, त्यांच्या राजधान्या, शिलालेखांमधील औषधी वनस्पतीचे उल्लेख. उदाहरण म्हणून सांगतो. जुन्नरच्या लेण्यांमधल्या मानमोडीपैकी एका शिलालेखात असा उल्लेख आहे की बौद्ध भिक्खूंनी आपल्या लेणीच्या बाहेर वड, तुळस आणि आंबा आणि जांभूळ आणि जास्वंद लावावेत. आम्ही सहज उल्लेख केला. कसं हे शोधता येईल बरं? जास्वंद काय कामाची? तर ज्यांच्या डोक्याला केश म्हणजे चाईचा विकार आहे, चाई, तर बौद्ध भिक्खू लिहितात ते सगळं जास्वंदाची कोवळी पानं आणि फुलं पाण्यामध्ये उकळून तो तवंग तिथे डोक्याला लावा, तुमचा चाई हा रोग निघून जातो. जांभळं लावा, जांभूळ खाल्ल्यानंतर जो पांढरा गर निघतो मगज, त्याच्यापासून काय होतं तर शरीरातील शर्करा कमी करण्यासाठी मदत होते. पोटदुखी जर असेल तर वडाच्या पारंब्याची टोकं खा, म्हणजे चावून खा, त्याने काय होईल, त्याने
पोटदुखी बरी होते. एवढे म्हणजे हा एक स्वतंत्र आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ बुद्धिस्ट मॉन्क्स फॉर आयुर्वेदा हा एक वेगळा विषय. म्हणजे बौद्ध भिक्खूंचे विशेषतः सातवाहन काळातले आयुर्वेदासाठी काय उपयोग आहे हे देखील आपल्याला पाहता येतात. एका अर्थानं या 1 तास 10 मिनिटाच्या भाषणामध्ये सातवाहन कालखंडाचा इतिहास अंशरूपाने सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक हे सगळे पैलू छोटे छोटे स्पर्श म्हणजे या पैलूंना छोटासा स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या स्वतःच्या अभ्यासानुसार जसं गुप्तांना क्लासिकल एज म्हणतो तसं त्या क्लासिकल एजच्या डिबेटमध्ये दक्षिणेचं क्लासिकल एज जर काय असेल म्हणजे अभिजात कालखंड जर काय असेल तर मला असं वाटतं तो आहे सातवाहन राजवंशाचा कालखंड. 450 ते 430 वर्षाचा सातवाहनांचा हे इतिहास 1 तास 11 मिनिटात आपल्यासमोर मांडणं खरं हे वैदिक धर्मशास्त्राचा शब्द वापरून शिवधनुष्य पेलणं जरा अवघड आहे. मी प्रयत्न केलाय. हा किती यशस्वी झाला वाचक हो किंवा आपण सगळे पाहणारे आपण ठरवा. मी माझी भूमिका इफ यू मेक अ प्लॅन यू मेक अ प्लॅन फॉर सक्सेस अँड इफ यू नॉट मेक अ प्लॅन यू मेक अ प्लॅन फॉर फेल. म्हणजे उत्तम नियोजन इतिहासाच्या अभ्यासाने माणूस गतकालीन घडलेल्या घटनांच्या आधारे भविष्यातील आपला मार्ग सुकर करतो. या पद्धतीनं ही मांडणी केली. जे काही केलं जे आपणासमोर मांडलं ते सर्व काही आपल्या आतापर्यंत झालेल्या मांडणीच्या संदर्भ ग्रंथांचं वाचन करून केलं आणि हे सगळं वाचन करण्यासाठी मी फक्त माझा वेळ आणि वाणी दिली. बाकी माझं स्वतःचं काही नाही. जे आहे ते नेहमी भाषणाच्या शेवटी ज्यांच्या तुकोबारायांचा अभंगाचा संदर्भ घेऊन सांगतो. यानंतर माझ्या स्क्रीनवर समोर जे काही प्रश्न दिसतात ज्यांची उत्तरं मला देता येईल त्या सर्वांची देतो. नवनाथ वावळ सर लिहितात चाहू राणा राजा. सर मी क्षमा मागतो की या क्षणाला मला चाहू राणा राजा याविषयी काही ज्ञात होत नाहीये. पण मी आपली नोट करून घेतलेली आहे कारण माझ्या हातात पेन आहे. मी ते नोट करून घेतलाय आणि आपल्याला त्याच्याविषयी अधिक माहिती मी स्वतः मिळवून आपल्याला सांगेल. येस सर. माझी भूमिका मी तुकोबारायांच्या अभंगानं संपवितो आणि नंतर आपल्याला काही विचारायचं असेल तर कृपया स्क्रीनवर आपण ते विचारा. अन्यथा आपण नंतर थांबूया. माझी भूमिका तुकोबारायांच्या शब्दामध्ये अगदी हात जोडून ती अशी आहे. फोडिले भांडार धन्याचा तो माल, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. या अकादमीच्या सर्व मान्यवरांचे मला हे बेसबुक लाईव्ह भाषण पाहणाऱ्या सर्व व्यक्तींचे सर्व मान्यवरांचे ज्यांनी प्रश्न विचारले त्या सर्वांचे अगदी हेमंत कोल्हापुरे असतील नवनाथ वावळ सर असतील शिवा अरुणी असतील किंवा विजय वायकर दिसत आहेत मला या सर्वांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर युट्यूबवर जाईलच यात काही शंकाच नाही. 101%. हा गेल्यानंतर तो जिथे त्याही ठिकाणी जे कॉमेंट्स देतील प्रश्न विचारतील मी माझ्या अभ्यासाच्या परीनं हा प्रकार देण्याचा प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. सिद्धार्थ गुलाबराव मला असं विचारतात की सैन्य दल प्रकार कोणकोणते होते. सर याबद्दल विशेषतः घोडदळाला प्राधान्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं तेच घोडदळाला प्राधान्य दिलं होतं. सातवाहनांच्या सैन्यात हत्तीदल होतं असं माझ्या वाचनात नाही. कदाचित माझं अज्ञान असेल पण घोडदळ मात्र खूप वेगानं हालचाली कराव्या लागायच्या म्हणून आणि विशेषतः माल वाहण्यासाठी खेचरं आणि बैलाचा वापर केला जात होता. चंद्रप्रकाश कांबळे आमचे मित्र आहेत तेही जॉईन झालेले आहेत. मी आपल्या सर्वांचं तुकोबारायांच्या अभंगानं शेवट करून धन्यवाद देतो. फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारव आहे, मी तो हमाल भारव आहे. हेमंत कोल्हापुरे सर जात व्यवस्था गुप्तकालीन होती की यानंतर आपला दूरध्वनी क्रमांक त्यावर द्या. मी आपणाशी त्याविषयी सविस्तर बोलेल. आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. अँड नाव गो टू एड ब्रॉडकास्ट.